तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात. चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी. अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते. माझी बचत माझा फायदा. अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक. आपुलकीने वागणारी माणसं. अंबरनाथ MIDC मध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची नवीन शाखा लवकरच सुरू होणार असून या शाखेची नागरिकांना, नवीन उद्योग आणि व्यावसायिकांना माहिती व्हावी तसेच नागरिकांशी समोरासमोर बसून चर्चा करण्यासाठी अंबरनाथ MIDC मध्ये MSME एक्स्पो तर्फे एक बैठक घेण्यात आली। या बैठकीत बँकेचे दिग्गज आणि पदाधिकारी उपस्थित होते। लघु उद्योग करणाऱ्यांसाठी बँकेतून कोणत्या सुविधा पुरवल्या जातील आणि व्यावसायिकांना त्यांचा लाभ कसा घेता येईल यासाठी ही बैठक घेण्यात आली होती। दरम्यान या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळावा या हेतूने ही बैठक घेण्यात आली। तसेच बँक ही नागरिकांच्या सुविधेसाठी असते, तर माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी आणि नवीन शाखेचा प्रचार प्रसार करण्यासाठी MSME एक्स्पो कार्यक्रम घेण्यात आल्याची माहिती बँकेच्या CPSC इंचार्ज संजू कुमारी यांनी दिली। मैं संजू कुमारी CPC इंचार्ज थाने जोनल ऑफिस बागले स्टेट से यहाँ एक MSME एक्सपो अटेंड करने आई हूँ। हमने अंबरनाथ ये MIDC इंडस्ट्रियल एरिया में MSME एक्सपो का आज कंडक्ट करने के पीछे हमारा मुख्य उद्देश्य था। अंबरनाथ MIDC में हमारी एक नई शाखा खुलने वाली, सो उसके लिए MIDC में जितने भी व्यापारी हैं, उद्यमी हैं, उनसे 1 to 1 कांटेक्ट करने के लिए और बैंक की शाखा जिस दिन खुले उस दिन हम एक बहुत अच्छे फिगर के साथ अपनी शाखा का उद्घाटन करें, ये हमारा मुख्य उद्देश्य है। साथ में हम MIDC में जितने भी व्यापारी हैं, उद्यमी हैं, उनको चाहेंगे कि हम बैंक ऑफ महाराष्ट्र के फोल्ड में लाएं और उनको बैंक ऑफ महाराष्ट्र के प्रोडक्ट और सर्विसेज प्रोवाइड करें। सर, बैंक की ऐसी ज़रूरत नहीं है। एज अ पब्लिक सेक्टर बैंक अगर हम कोई भी शाखा खोल रहे हैं तो लोगों को जानकारी होना चाहिए, क्योंकि बैंक पब्लिक के वेलफेयर के लिए ही खोली जाती है। उनको हम ज़्यादा से ज़्यादा सुविधाएं प्रदान करें, इसके लिए लोगों में जानकारी प्रदान करना बहुत आवश्यक है। और ये MSME एक्सपो एक ऐसा ही प्लेटफॉर्म है जहाँ पर कि हम लोगों से 1 to 1 इंटरेक्ट कर सकते हैं। उनकी क्या सुविधाएं जो जहाँ पे बैंक से रिलेटेड कोई भी अगर उनके कंसर्न है वो हम उनको शेयर कर सकते हैं। तो ये एक्सपो बहुत ही सही उद्देश्य के साथ हम लोगों ने कंडक्ट किया, सो दैट कि एक तो हमारी शाखा का उद्घाटन का प्रचार प्रसार भी हो, साथ ही कस्टमर को बैंक से क्या सुविधाएं चाहिए, उनके क्या एक्सपेक्टेशन है, हम उस पर खरे उतरें, ये हमारा मुख्य उद्देश्य है। MIDCत असणाऱ्या लघु उद्योगांना मदत करण्यासाठी या शाखेची उभारणी करण्यात आली आहे। या शाखेत कमीत कमी 50 करोडचं टार्गेट ठेवण्यात आले, तर या शाखेचं उद्घाटन 15 मार्च ते 20 मार्च दरम्यान करण्यात येईल अशी माहिती झोनल मॅनेजर राजकिशोर रंजित यांनी दिली। तर देशाच्या प्रगतीत हा आमचा खारीचा वाटा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे। जानकारी ये देना चाहते हैं हम लोग का जो बैंक ऑफ महाराष्ट्र फोकस एरिया जो है, जो MSME जो लघु उद्योग है, जैसे आपका केमिकल इंडस्ट्री हो गया, फार्मास्यूटिकल हो गया, इंजीनियरिंग हो गया, कि इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग यूनिट हो गया, आपका एक्सपोर्ट जो क्रेडिट करते उनको मदद करने के लिए हम लोग का फोकस एरिया है इस साल। और उस फोकस एरिया को ध्यान में रखते ही यहाँ एडिशनल MIDC अंबरनाथ में एक नया ब्रांच खोल रहे हैं। तो वो ब्रांच का टारगेट है, कम से हम कोशिश करेंगे नेक्स्ट महीना मतलब मार्च महीने 15 की 30 तारीख के बीच में ब्रांच खोल रहे हैं। और ये कोशिश है कम से कम जो जितने अकाउंट ब्रांच खुलेगा कम से कम 50 करोड़ का बिजनेस हमारे पास होना चाहिए। बाकी ऑलरेडी हमारा ये एरिया में अंबरनाथ ईस्ट में ऑलरेडी एक ब्रांच है, बदलापुर ईस्ट में भी एक ब्रांच है, बदलापुर वेस्ट में भी और एक ब्रांच खोल रहे हैं, वो भी कोशिश करेंगे ये महीना आखिरी तक हम ब्रांच खोल रहे हैं। तो ये ब्रांच एक्सपेंशन का इसलिए ध्यान है, अपना जो मिड कॉर्पोरेट जिसका मतलब टर्नओवर आपका 100 करोड़ हो गया, 200 के 300 करोड़, वो कस्टमर बेस को हमको हमारे फोल्ड में लेने के लिए हम कोशिश कर रहे हैं, ताकि उनका बिजनेस एक तो अपना GDP ऑलमोस्ट देश का 7% है, और आज देखे तो भारत मतलब चौथा नंबर में है इकोनॉमिक अनुसार देखे तो आप। तो देश का प्रगति के साथ साथ जितना जो MSME सेक्टर है उनका प्रगति में हमारा भागीदारी होना हम चाहते हैं। शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ। तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा 155 एकरमध्ये
महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी. तर आजच संपर्क करा चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी. संपर्क क्रमांक 9355154154. या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर MBC म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर. अंबरनाथमध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोडवर विमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, जिम, रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गार्डनचं शोरूम, बँकेट हॉल, रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत. पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइसवर थेट 10% सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर 5 ग्रॅम सोनं मिळवा. अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह. चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला. आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, विमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र. कॉन्टॅक्ट नंबर 9021506943. मॅक्सिलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. हे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये CT स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा. तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.